तुम्ही शहरी भागात पण काम करताय, ग्रामीण भागात पण काम करताय. दरी काय काय आहे? जे सधन ग्रुप आहे ते दे आर नॉट रेडी की त्यांच्या पाल्यांना शासकीय शाळेमध्ये पाठवायला, सरकारी शाळेमध्ये पाठवायला. प्रायव्हेट शाळेमध्ये पाठवतायत. प्रायव्हेट शाळेमध्ये एका वर्गात कमी विद्यार्थी आहेत. क्वालिटी किती आहे किती नाही, बट ते एक वातावरण पेरलं जातंय. कसं वाचायचं, काय वाचायचं, बेसिक इंग्रजीवर, बेसिक गणितावर काम होतंय मुलांचं 10वी पर्यंत प्रायव्हेट शाळांमध्ये. सगळ्या सरकारी शाळांमध्ये ती क्वालिटी मेंटेन नाही राहत. त्याच्यामध्ये पालक पण तेवढे जागरूक नसतात गरीब लोकांचे, की जे पालक पण घरून जे प्रिपेअर करून घेतात ते नसतात. बट बघा, आयर्नी अशी आहे की सगळ्यांना 10वी पर्यंत वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकायचंय. भारीतल्या भारी IB मध्ये शिकायचंय, ICSE मध्ये शिकायचंय. बट तुम्हाला हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनला गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूशनमध्येच जायचंय. तुम्ही जर विचारलं कोणत्या प्रायव्हेट शाळेत शिकणाऱ्या एखाद्याला डॉक्टर बनायचंय पुण्यामधल्याला, तर तो 2च इन्स्टिट्यूशनची नावं घेईन. एक तर मला एम्स दिल्लीला जायचंय किंवा मला BJ मेडिकलला जायचंय. आणि हे दोन्ही बी स्टेट फंडेड इन्स्टिट्यूशन्स आहेत. सो मग ती एक दरी आहे की तुमचं सगळ्यांचा शेवटचा गेट एकच आहे आणि त्या गेटच्या अगोदर जी काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याचे जे रस्ता आहे, त्याच्या प्रिपरेशन जे अपॉर्च्युनिटी पाहिजे त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. म्हणजे जर माझा एखादा मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे, तो इंग्लिशमध्ये पारंगत नाही आहे, त्याची तेवढी प्रॅक्टिस नाही झालेली, कदाचित त्याला तशी संधी नाही मिळाली अभ्यास करायची. आणि फक्त शाळेवर पण नाही आहे ना, आपण सगळा दोष सरकारवर पण थोपून नाही जाऊ शकत. तो विद्यार्थी घरी आल्यानंतर त्याला ते कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट नाही आहे आणि इकडे लोकांना एक्स्ट्रा सपोर्ट आहे. तर हा डिफरन्स 11वीला आल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये जाणवतो. बट जर संधी दिली 10वी पर्यंत काही का असताना 11वी-12वीला जर व्यवस्थित संधी दिली तर गरीबाचं लेकरू, आतमधली जी पोटातली आग असते ती आमच्या उलगुलांचे विद्यार्थी दाखवतात की आम्हाला संधी द्या सर, आम्हाला बायोलॉजीची स्पेलिंग जरी येत नसेल 11वीला, आम्ही 2 वर्षाच्या याच्यानंतर बायोलॉजीमध्ये 360 पैकी 350 340 प्लस मार्क स्कोर करू. हे कुठंतरी म्हणजे अपॉर्च्युनिटीवर डिपेंड आहे. सो एका वाक्यात सांगायचं म्हटलं, देर इज डिस्पॅरिटी इन अपॉर्च्युनिटी. संधीमध्ये कुठंतरी असमानता आहे.